बदलापुरात आज अचानकपणे आरोग्य विभागानं आणि आरोग्य विभागाच्या माध्यमातून आरोग्य सभापतीने धाड टाकलेली आहे. ती म्हणजे आपण बघत असाल तर प्लास्टिक बंदी इथे आहे तरी सुद्धा वापरली जाते. सर्रासपणे या प्लास्टिक ज्या आहेत त्या वापरल्या जात आहेत. किती दिवस झाला? 1 महिना झाला. बघा ते पिशव्या आहे तुम्हाला त्या अलाउडच नाही ना ठेवायला. आता मी काय म्हणतो तुम्हाला, सकाळी त्यांची तक्रार होती सगळ्याच्या सगळ्या त्या ठिकाणी पिशवी नाही, सगळं चोकअप झालेलं आहे तिथे. आम्हाला माहित नाही. मग आम्हाला आम्ही मूर्ख आहेत काय याला सांगा मला. तुम्ही आले चांगले बात केली. का सांगतो काय त्याचा आता सगळीकडे आपण केलं. तुम्ही ह्या वापरतात. 2 मिनिट बघा. तुम्ही लेटर पाठवलं मला हे बघा. तुम्ही पिशवी वापरतोय. कुठली पिशवी? ही तुम्ही तिला पाठवलेलं. हे ह्या वापरायच्या ह्याच आहेत ना. मग ह्या त्या काळ्या पिशव्या त्या होत्या त्या वेगळ्या तिथून फेकूनच दिल्या आम्ही. आता कशा निघाल्या? आता तुम्ही बोलले त्या जुन्या आहेत स्टॉक देऊन टाक. मी दिला तुम्हाला. ते बघा ती मॅडम त्यांच्यावर दंड लावायचा ना पहिले. तुम्ही बोला मला. वापरतच नाही. कुठे गेला मुठे? त्यांच्यावर दंड लावून घ्या पहिले. तुम्ही मला हे तुम्ही पाठवला काय याच तुम्हाला वापरायच्या. तुम्ही सांगितलं ते त्या काळ्या होत्या. अजून स्टॉक असेल तर तुमचा सगळं पहिले फेकून द्या. पहिले फेकून दिले. तुम्ही जेव्हा पाठवला मला ना तेव्हाच लोक ठेवला. तो तुम्ही मला लेटर पाठवलं. तुम्ही दिलं याच वापरायच्या. तुमच्या आतमध्ये त्या मिळाल्या कशा सांगा. आज 1 महिना झाला. 1 महिना तुम्ही पाठवत तुम्ही वापरत त्यात एक प्लॅस्टिक बंदी होऊन आज आपल्या जवळ 2 महिने झाले का नाही. मी स्वतः नगरपालिका पिशवी घेऊन आलो होतो. तुम्ही बोलले त्या तुमच्या स्टॉक मध्ये सापडल्या म्हणून त्या स्टॉक मध्ये ठेवल्या की मी वापरत होता त्या घ्या आणि आतमध्ये यांना आम्हाला काय करायचं. अर्थात आज मच्छी मार्केटचा हा जो परिसर आहे त्या परिसरात आज आरोग्य विभागानं तपासणी जी आहे ती केली जाते. पर्यावरणाच्या दृष्टिकोनानं जी प्लास्टिक बंदी होणं गरजेचं आहे ती प्लास्टिक बंदी व्हावी यासाठी एकंदरीत स्वतः आरोग्य विभागाचे आरोग्य सभापती या ठिकाणी या परिसरात आलेले आहेत. मच्छी मार्केट परिसरात आणि या परिसराची पाहणी करतात. कचरा असू द्यात किंवा जे मच्छी विक्रेते चिकन विक्रेते आहेत त्यांच्या माध्यमातून जे प्लास्टिक वापरल्या जात आहेत त्या प्लास्टिक ज्या आहेत त्या बंद कराव्यात आणि ज्यांच्याकडे आता प्लास्टिक आढळलेलं आहे प्लास्टिकच्या पिशव्या ज्यांच्यावरती बंदी आहे आणि ज्या पिशव्या आढळलेल्या आहेत त्याच्यावरती आता कारवाई जी आहे ती या ठिकाणी केली जाते. महत्वाचं म्हणजे 5,000 रुपये या ठिकाणी दंड जो आहे तो लावण्यात आलेला आहे. हा हा हो मुठे ओ मुठे आपल्या इथे हे बघितलं नाही. ते काय केलं अरे मला फोन लागते. मध्ये आले तेव्हा सांगले कधी कुठे या पण आपल्याला वापरायच्या नाहीये. या पिशव्या जर वापरल्या तर तुम्हाला 5,000 रुपयाचा दंड लागेल. हे बघा या अशा पिशव्या आहेत. समोरच्या दुकानात ना त्यांच्याकडनं घ्या. मी त्यांना सांगतो सॅम्पल घ्यायला. समोर बघा त्या पॉवरच्या इथनं घ्या. आणि सगळा कचरा कुठे टाकतात? कचरा कुठे टाकतात? कचरा आम्ही तिकडे हा कचरा तिकडे घेऊन जातात. चांगली सिस्टम आहे. आपला कचरा तिकडे घेऊन जायचा. तुम्ही इथे बोलायला काय सांगतो की ज्या ज्या ठिकाणी आता तिकडे बघा त्यांच्यावर धाड पडली
प्लास्टिकच्या पिशव्या वापरतात त्यांना आपण प्रत्येक ठिकाणी 2 महिन्यापासून आपली कारवाई चालू आहे. तुमच्या सर्व व्यापाऱ्यांना विनंती आहे की प्लास्टिकच्या पिशव्या वापरू नका. या बायोडिग्रेडेबल बॅग आहेत बघा, मी मागे पण त्याचा पत्ता दिला होता. हा, या वाल्या बघा, या पिशव्या तुम्ही वापरा. याच्यामध्ये काळ्या रंगाची पण पिशवी येते. नाही, काळी पण येते याच्यामध्ये. त्याच्याकडे दिलेल्या आहे, तुम्ही त्याकडनं घ्या. मार्केटमध्ये बऱ्याच ठिकाणी उपलब्ध आहे. त्याच पिशव्या वापरतोय प्रत्येक तुम्हाला विनंती की तुम्ही सहकार्य करा या गोष्टीमध्ये. पण प्रत्येकाला 5,000 रुपये दंड लागला जाईल आणि तरी नाही ऐकलं तर 10,000 रुपये आणि तरी पण नाही ऐकलं तर मग ते सगळं उचलून टाकायला लागेल. पुढच्या 25,000 या पिशव्या वापरू शकतात ना? या पिशव्या आहेत याच्यामध्ये बघा, इथे शिक्का मारले, या तुम्ही वापरायच्या. बरोबर. जर कोणी आढळला तर त्यांच्यावर कारवाई होणार. निलेश दादा, जो कोणी आढळले त्याच्यावर सगळ्यांना कारवाई करणार. मग आता कशा काय मिळाल्या तिथे वापरतात बोलता, मग तिथे कशा काय भेटल्या? काय करणार, बाकी गिऱ्हाईक ऐकतच नाही. गिरायकांचं ऐकायचं काय? दंड तुम्हाला गिरायक देणार आहे का भरून? त्यांना बोला की तुम्ही तुमची कापडी पिशवी घेऊन या, तुमचा डबा घेऊन या, त्यांना अशी पिशवी घेऊन यायला सांगतो. माझा आवाज येतो का आतपर्यंत? येतो ना माझा आवाज? कोण पाहिजे जरा, मी हातपर्यंत एवढं गिऱ्हाईकांना ओळखतो. मी लेडीज गेला पण सांगतो, तुम्ही हातात पिशवी आणा, एक पिशवी आणा. एक लक्षात घ्या, इथे एवढी घाण आहे ना, एवढा त्रास आहे ना. हेच आपल्याला काढायचं ना. मला इथले बघा, इथले सगळे बिल्डिंगवाल्यांना खाली करून गेलेले आहेत ह्या मच्छी मार्केटमुळे. काय माहितीये, स्वच्छता पाहिजे, स्वच्छता बिलकुल नाही. आता काका, आम्हाला इथे नकोच आहे मच्छी मार्केट. परवा दिवशी तुम्ही आपल्या हेऱ्या होतात, परवा आपण नवीन डीपीआर मंजूर केला. आता या क्षणाला बदलापूरमध्ये जे आपलं मच्छीचं जे कलेक्शन आहे, फ्लेश मार्केटचं कलेक्शन, हे सध्या कुठे चालू नाहीये. म्हणून आपण काय करणार, तात्पुरती तुमच्या वॉर्डमध्ये हा मला वाटतं मच्छी मार्केट येतो. याचं जो रेग्युलर जे कलेक्शन जे होतं तुमचं रेसिडेन्शियलचं, तर त्यानंतर तुमची जर गाडी या वॉर्डमध्ये जर फिरली तर त्याचं बिलिंग आपण त्याच्यामध्ये त्या ठेकेदाराला त्यामध्ये ऍड करून द्या. ते वेगळं करा ना, एक वेगळी घ्या, रिक्षा घेऊन त्याच्यामध्ये वेगळं करता येईल. आणि तुमच्या इथे हा मार्केट आहे ना, यामध्ये जास्त नाही, पण त्यामध्ये आमचे झाडूवाले करणार नाही हे. तुम्ही नगरपालिकेचेच माणसं ठेवा. मग आमचे झाडूवाले वॉर्ड कधी करतील? मच्छी मार्केट जर रोज साफ करत राहतील तर याचा पण विचार करा पाहिजे तुम्ही. नाही, मी तुम्हाला काय आमचे म्हणतो वॉर्डचे की लोक नाही का कंप्लेंट करणार? मी तुम्हाला सांगतो की नवीन कोण तुमचा असेल ना, लावून घ्या त्याच्यामध्ये. हा, नवीन माणूस कोणी लावून घ्या त्याच्यामध्ये. ही घाण जी आहे, माझं म्हणणं एकच आहे, ही मच्छी मार्केट समोर आहे ना, ही दुकानं आपल्याला नाहीच पाहिजे. त्यांना इथे वर बसवायचं नियोजन करा. इथे आपल्याला स्टँड, रिक्षा स्टँड करायचं आहे लोकांना जाण्या येण्याकरता. किरण शेठ, इथे पाहिजे दरवाजा पाडा. समोर आहे ना किरण शेठ, समोर दरवाजा पाडा. समोर एंट्री आली तर वर लोक जातील आणि हे लोकांना पण समाधान वाटेल. आणि त्याच्यामुळे बाहेरचं मार्केट सगळं बंद करून टाका. तुम्हाला मी आता दाखवतो, ही दाखवेल तुम्हाला. 1 महिन्याच्या आत पूर्ण सगळं नवीन सिस्टम लागणार आहे. जे 2 दिवसापूर्वी नगरपालिकेमध्ये स्वच्छतेचा जो डीपीआर आपण जो नवीन बनवला त्याला मंजुरी मिळालेली आहे. जवळपास संपूर्ण बदलापूर शहरामध्ये 750 सफाई कर्मचारी, सफाई मित्र त्या ठिकाणी काम करणार आहेत. आता प्रत्येक प्रभागामध्ये मला वाटतं तुमच्या प्रभागाने 6, 7, 8 माणसं असतील. आता किती आहेत तुमच्या इथे? 7 आहेत ना. हे डायरेक्ट डबल झाले असतील. त्यामुळे जी सफाई कामगारांची जी कमतरता जी होती, माणूस आपल्याला मनुष्यबळ कमी होत होतं, ते आता त्या ठिकाणी पूर्तता होणार आहे त्याची. आणि या व्यतिरिक्त बदलापूर पूर्व आणि बदलापूर पश्चिम असं दोन्ही ठिकाणी जे मच्छी मार्केटचं जे आहे जे कलेक्शन, त्याचं जे वेस्ट आहे ते कलेक्शन दोन्ही ईस्ट आणि वेस्टचं दोन्ही वेगळं केलेलं आहे. आणि त्यानंतर हॉटेलचं आहे, हॉटेलचं वेस्ट ईस्ट आणि वेस्ट काका दोन्ही ईस्ट आणि वेस्टचं दोन्ही वेगवेगळं केलेलं आहे. आणि त्याच्या व्यतिरिक्त जे सीएनडी वेस्ट आहे, जे कन्स्ट्रक्शनचं जे डेब्रिज वगैरे आहे ते, आणि झाडांच्या फांद्या, ईस्ट आणि वेस्ट त्याचंही देखील दोघांचं पूर्णपणे कलेक्शन वेगळं केलेलं आहे. आणि प्रत्येक प्रभागाचा वेगळं टेंडर करून आपल्याला त्या ठिकाणी ते नवीन सिस्टम तिथे चालू करायचे. आणि जी मनुष्यबळ आहेत डायरेक्ट डबल ते पुरवलं जाणार आहे. त्यामुळे कोणाची तक्रार होणार नाही की आमच्याकडे माणसं नाहीयेत. संपूर्ण बदलापूर शहरामध्ये जवळपास 750 सफाई कर्मचारी त्या ठिकाणी काम करणार आहेत. त्यामुळे 1 महिन्यापर्यंत आपल्याला त्रास होईल फक्त, आणि 1 महिन्यानंतर पूर्ण नवीन सिस्टम चालू होईल. म्हणून तुम्हाला विनंती करतो की जे तुमच्याकडे आहे जो सिस्टम जो आता चालू आहे तुमचा जे कलेक्शनचा, त्यामध्ये एखाद दुसरा माणूस जर तुम्ही ऍड केला नवीन, आणि जर कलेक्शन तुमचं जर जे घरगुती जे आहे जे कलेक्शन ते टाकून आल्यानंतर त्यांनी सेपरेट टेम्पो वगैरे वेगळं करा त्यामध्ये. आणि मग त्याचं जे काही बिलिंग असेल आपण त्या कंपनीवर आपण पालिकेच्या माध्यमातून त्या ठेकेदाराला त्याचे पैसे अदा करूया. मला तो
आतमध्ये पेन मारा जरा स्वच्छता बिलकुल नाही बघा जरा. इकडे नाही. त्यासाठी काम आहे. एक माणूसच ठेवायचे. हवा ना पाणी. अर्थात सध्या मच्छी मार्केट आपण पाहतोय या परिसरात स्वच्छता राहावी यासाठी आता यापुढे प्रयत्न केले जाणार आहेत. जी कर्मचाऱ्यांची कमतरता आहे ती सुद्धा यापुढे भरून निघणार आहे आणि त्यासाठी आरोग्य सभापती किरण भोईर यांनी सुद्धा स्वतः जातीने लक्ष दिलंय. पण हे जाहिरातीचे बोर्ड्स आहेत ना, हे तर जाहिरातीचे बोर्ड्स आहेत. मॅडम बघा हे कसं चाललंय. आम्ही माणसं की जनावर आहेत, कसं जगतोय आमचा मला माहिती आहे. अजिबात हवा. तुम्ही आता किती गरम झालंय तुम्हाला. हे जाहिरातीचे हे जाहिराती गाणे लावलेले आहेत. अरे हे तर काय माहिती का बिल्डिंगवाल्याने कुठेतरी लावला असेल त्यांनी आता वाघ तिथे जातो ना बिल्डिंगचं काम चालू हे इकडे काय या साईडला काय हे बघा. नाही, पण जर हे लोक आतमध्ये बसायला तयार असेल तर हे तर खोलावं लागेल पूर्ण ना. खोलावंच लागेल. आणि दुसरी गोष्ट तयार आहे तर खोलावं लागेल. ज्यावेळेस आपण नवीन जे डीपीआर मध्ये जे नवीन कलेक्शन सेंटर आपण जेव्हा चालू करणार त्यामध्ये दिवसातनं हे 2 वेळा त्यावेळेस कलेक्शन, एक सकाळी एक आणि संध्याकाळी दोन्ही वेळा चालू करून आणि माणसं इथेच ठेवून द्यायचं कचऱ्याचं. आणि प्रत्येक ठिकाणी जर त्यांनी डस्टबिन ठेवला, डबा जर ठेवला, ते कलेक्शन ते उचलायचं काम त्या माणसाचं असतं. ते कचऱ्याचं तुम्ही तेवढं सॉल्व्ह करा. आणि पाणी लाईट स्वच्छता काही नाहीये त्यामध्ये 100% आपण करू. विषय घेतलेला आहे. नाही दादा, अहो आता किती वर्ष झाली. जे 2014 पासून मार्केट बांधलेलं आहे बघा. ह्या मार्केट नगरपालिका इन्कम आहे का सांगा तुम्ही. तुम्ही पण काय माहिती काय लाईटचं मध्यंतरी मीटर दिलं तर नगर पण तुम्ही लाईटचं बिल भरत नव्हते. ऐका, आता तुम्ही बोलले मुद्दा बरोबर तुमचं. लाईट बिल भरत, ती लाईट आम्ही वापरली का. ती वायफाय ठेकेदारी वापरलेली आहे. तो बिल 1.5 लाख रुपये त्यांनी भरला पाहिजे ना. कुठल्या ठेकेदार कुठला मार्केट बांधलं ना तर त्याचा बिल थकीत बाकी येतो. तो कधीचा तो आपण- मार्केट मग तेव्हाच बांधलं 10-15 वर्ष एकच महिना बिल, एक महिन्याचं बिल 1.5 लाख येईल का आम्हाला सांगा. एकच महिन्याचं बिल 1.5 लाख. ठीक आहे. त्याच्याबद्दल आपण हा. माहिती तो घेऊ बिल आणि थकलेलं, त्याच्यावर माहिती माहिती घ्या. घेऊ. आपण त्याबद्दल ते करू मला शकतो. लाईटची व्यवस्था करायला लावतो. हा, स्वच्छता इथं दिवाल आणि थोडा दरवाजा एंट्री मारून द्या. एक एंट्री इकडे मारा नाही. तुमचा स्टॉल कुठे इथे हे समोरच आता तो इथे आतमध्ये कुठे दिलाय आतमध्ये वरती इथे इगली नाहीये. मग ते असं दिले टेम्पररी. मार्केट कॉमेडीवाल्यांनी कोणाला दिला नाही झाला. कॉमेडीवाल्यांना फक्त खाली स्टॉल बनवून येणार होते. अजून दिले नाही ना ते नाही stall नाही बांधून. नाही अजून दिले नाहीये म्हणून आम्ही खाली बसलोय. तेच आहे ते. कारण खाली बसेल आपण इथे जर मार्केट बांधलं असेल तर समोर अलाउड नाही ना समोर बसायला. लावणे बसूच ना द्या ना तुम्ही इथे स्वच्छता करून मग इथे देतो ना तुम्हाला. आम्ही मी काय म्हणतो? 11 जुनी लोक आहेत. 11 मटनवाले आहेत आणि 11 चिकन कोंबडीवाले आहेत. टोटल आम्ही मिळून 22 लोकांची युनिटी आहे. 22 लोकांची नगरपालिकेने आम्हाला असा लेटर दिलेला 22 लोकांचा की ही 22 गाले तुमच्या ताब्यात घ्या. पण काही इकडचे तिकडचे सर्व जमा करून 22 लोक फक्त मच्छीवाल्यांना प्राधान्य दिलेले. आता काय करतो इकडे जे कोणी बसत नाही हा. त्यांना त्या ठिकाणी जप्त करायला लावू. असे करा ना बरोबर तुम्ही. आहे. हा, कारवाई करा. हे किती दिवस झाले, महिने झाले बंद आहे. आता वर्ष बंद आहे. बरोबर. म्हणजे याचा अर्थ ते बसत बसतच नाही. नाही. मग त्या ठिकाणी तुमचे समोरचे आहेत, हा. ते काढून तुम्ही ही जागा घ्या. हा. बरोबर. तुम्ही द्या. हे बघा प्रत्येक देणार, 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 आले. देणार, आले, देणार. तुम्ही त्या आलेच करा. आम्ही देणार. आता बघा हे गाळे कोणाला अलॉट झाले हे असेल, पण अलाउड झालेले आहेत. पण ते धंदा करत नाही. धंदा करत नाही, त्यांची मर्जी आहे. आपण काय बोलू म्हणजे शकतो? हा रिकामा आहे ना. त्यांच्याकडे काहीतरी मनी पॉवर नसेल, मॅन पॉवर नसेल, हे काहीतरी असेल, असेल, हे काय असेल त्या, ते बंद आहे. ते बसतात का नाही बसत. मग आपण काय करणार त्या संदर्भामध्ये एक सगळ्यांनी बैठक घेऊ केलं. आणि तेच समोरचे आहेत आपण तो रस्ता पूर्ण मोकळा करून टाकू आणि ते इथे बसू. मग रस्त्यावरती घाण होणार नाही. नाही होणार ना. स्वच्छता आम्ही चांगली आहे ना. तुम्ही स्वच्छता चांगली आहे. एवढा बोलू सुद्धा मध्ये काय आपण नगरपालिकेचे बाबा आपल्याला घंटागाडी उपलब्ध करून द्या असा विषय आहे. आता विषय म्हणतो घंटागाडी पाहिजे मार्केटला. आता येणारच नाही घंटागाडी. आता तुम्ही सर्वांनी स्वतःचा कचरा स्वतः ठीक आहे. घंटागाडी आल्यानंतर रिव्हर्शन करून द्या. सर्व पत्रव्यवहार आहेत आपल्याकडे. नगरपालिकेत कधी पण नगरपालिकेत मीटिंग मध्ये आपण कधी पण जायला तयार आहे. काळजी घेतली पाहिजे. या अध्यक्ष आमच्या मार्केटला आमच्या सगळ्यांना तो कोणाला पण घाण टाकून देत नाही. पण हे लोक आम्ही गेलो घाण देतात काय करणार. मी असतो ना मॅडम माझे संपूर्ण आज पण मी आता आलो अर्थात तर आज आरोग्य विभागाचे आरोग्य सभापती किरणजी भोईर तसेच आरोग्याच्या कर्मचारी ज्या आहेत
नगर परिषदेच्या त्या स्वतः मच्छी मार्केट या ठिकाणी आल्या होत्या आणि एकंदरीत आल्यानंतर जे प्लास्टिक वापरतात त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करण्यात आली. या व्यतिरिक्त आपण बघत असाल तर बाहेर हे जे मच्छीवाले असू द्यात किंवा जे चिकन विक्रेते आहेत ते जे बसतात त्यांना सुद्धा पुढील काही दिवसांमध्ये आतमध्ये बसण्यासाठी व्यवस्था करून देणार असल्याचा शब्द जो आहे तो या ठिकाणी देण्यात आलेला आहे, जेणेकरून रस्त्यावर हे सगळी जी काही दुकानं आहेत ती लागू नये यासाठी यापुढे आता नगर परिषद प्रशासन आरोग्य सभापती किरण भोईर यांच्या माध्यमातून प्रयत्न केले जाणार आहेत. व्हिडिओ जर्नलिस्ट साहिल काळेसह श्रद्धा ठोंबरे, न्यूज 1 मराठी, बदलापूर.